गुगलने त्यांची नवीन पिक्सेल 11 सीरीज अखेर लॉन्च केली आहे. काही तासांपूर्वीच न्यूयॉर्कमध्ये झालेल्या मेड बाय गुगल इव्हेंटमध्ये ही सीरीज लॉन्च करण्यात आली आणि ग्लोबल लॉन्च सोबतच लगेच भारतातल्या किमती देखील जाहीर झाल्यात. या सीरीजमध्ये एकूण 4 फोन गुगलने लॉन्च केलेत. बेस मॉडेल गुगल पिक्सेल 11 ते टॉप मॉडेल पिक्सेल 11 प्रो फोल्ड. यामध्ये काय काय फीचर्स आहेत, गुगलने नवीन काय दिलंय, किंमत किती असणार आहे आणि खरंच हा फोन गेम चेंजर ठरणार का, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. या सीरीजमध्ये 4 फोन आहेत: पिक्सेल 11, पिक्सेल 11 प्रो, पिक्सेल 11 प्रो एक्सेल आणि सगळ्यात खास म्हणजे पिक्सेल 11 प्रो फोल्ड. म्हणजे बेसिक युजर पासून ते अगदी अल्ट्रा प्रीमियम युजर पर्यंत सगळ्यांचा विचार गुगलने केलाय. बेसिक युजर जरी म्हणलं तरी यातलं बेस मॉडेल देखील फ्लॅगशिप लेवलचंच आहे. डिझाईन पासून सुरुवात करूया. बऱ्याच जणांना असं वाटलं होतं की गुगल यावेळी तरी पिक्सेल सिरीज मधला मागच्या बाजूचा कॅमेरा बंप काढून टाकेल, पण अर्थातच पहिले फोटो जेव्हा समोर आले तेव्हा लक्षात आलं होतं की कंपनीने तसं काही केलेलं नाहीये. हा पिक्सेल 10च्या तुलनेत हा कॅमेरा बार 40% पातळ केल्याचं कंपनीने म्हणलंय, पण दिसायला तरी फारसा फरक दिसत नाहीये. अर्थात तुम्ही जर ऑफिशियल कव्हर सोबत हा फोन वापरला तर मात्र कॅमेरा बंप 0 होतोय. म्हणजे केस सोबत फोनवर ठेवला तर असा डुगडुगणार नाही. बाकी डिझाईनच्या बाबतीत पिक्सेल 11 हा पिक्सेल 10 सारखाच आहे. डायमेन्शन सेमच आहेत, फक्त वजन पिक्सेल 11चं कमी आहे. रंगांच्या बाबतीत गुलाबी रंगांची एक नवीन शेड आली आहे, मस्त वाटते. गुगलने प्रो मॉडेल्समध्ये एक आणखी नवीन फीचर जोडलंय, ते म्हणजे हायलाइट. कॅमेऱ्याच्या स्ट्रिपमध्येच एक एलईडी नोटिफिकेशन लाईट दिलाय आणि टू बी ऑनेस्ट याची काहीच गरज नव्हती. पण ठीक आहे, नोटिफिकेशन ब्लिंक लाईट कितीतरी जणांना फायद्याची वाटत असेल, पण गुगलने सध्या या लाईटला ना थर्ड पार्टी ऍक्सेस दिलाय ना मेसेजचा ऍक्सेस. ही लाईट फक्त तुम्ही जेमिनीशी बोलत असताना ब्लिंक करेल आणि कॉलसाठी तुम्ही तिला कस्टमाइज करू शकता. म्हणजे ठराविक लोकांचा कॉल आल्यानंतर वेगवेगळ्या कलरमध्ये ती लाईट ब्लिंक होऊ शकते. पण तेवढंच, या दोनच गोष्टी तुम्ही सध्या तरी यात करू शकता. कदाचित पुढच्या अपडेट्समध्ये आणखी कस्टमायझेशन अवेलेबल होईल, पण त्याला किती वेळ लागेल हे माहिती नाही. आणि खरं तर नथिंग सारख्या कंपन्या यापेक्षा कितीतरी भारी नोटिफिकेशन लाईट्स देत आहेत. डिस्प्ले बद्दल म्हणाल तर डायमेन्शन्स आणि रिफ्रेश रेट सारखे फीचर्स सेमच आहेत, आधीच्या गुगल पिक्सेल 10 सारखेच. फक्त ब्राईटनेस यावेळी वाढवली आहे. आधीच्या सिरीजमध्ये 2200 निट्सची पीक ब्राईटनेस मिळत होती, ती आता वाढवून 3600 निट्स पर्यंत नेली आहे. सो सनलाईटमध्ये फोन आणखी क्लिअर दिसेल. बाहेरून तर जास्त बदल नाहीयेत, फोनच्या आतमध्ये जाऊया. गुगलने या सिरीजमध्ये नवीन टेन्सॉर G6 प्रोसेसर दिलाय. हा आधीच्या G5 चिपसेट पेक्षा अर्थातच पॉवरफुल आहे. गुगलने दावा केलाय की ब्राउझिंगसाठी हा 25% फास्टर आहे आणि ॲप लॉन्चिंगमध्ये देखील 15% फास्टर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एआय प्रोसेसिंगसाठी लागणारा TPU यामध्ये 50% जास्त पॉवरफुल झालाय. आणि याची खरंच गरज आहे, कारण गुगलने या फोनमध्ये भरभरून एआय फीचर्स दिलेत. जेमिनी तर जवळपास सगळीकडेच इंटिग्रेट केलंय. सोबतच बॅटरी एफिशियन्सी देखील 20% वाढली आहे. म्हणजे फोनची बॅटरी आधीपेक्षा जास्त वेळ टिकू शकते. सेफ्टीच्या दृष्टीने देखील गुगलने चांगली खबरदारी घेतली आहे. सेफ्टीसाठी टायटन M3 चिपसेट दिलाय आणि गुगलने म्हणलंय की हे आतापर्यंतचा सगळ्यात सुरक्षित पिक्सेल फोन आहे. सॉफ्टवेअरच्या बाबतीत म्हणाल तर Android 17 आउट ऑफ द बॉक्स मिळेल आणि सगळ्या पिक्सेल 11 सिरीजला तब्बल 7 वर्षांचे OS आणि सिक्युरिटी अपडेट्स सोबतच पिक्सेल ड्रॉप्स देखील मिळणार आहेत. सध्या मोबाईल मार्केटमधला हा सगळ्यात जास्त सपोर्ट पिरियड आहे. आता सगळ्यात आवडत्या विषयाकडे जाऊया, तो म्हणजे कॅमेरा. किमती नाही, ते आपण नंतर बघणार आहे. पिक्सेल फोन त्यांच्या कॅमेऱ्यांसाठी ओळखले जातात. म्हणजे आयफोन आणि सॅमसंग गॅलेक्सीच्या तोडीस तोड कॅमेरे गुगलच्या पिक्सेल सिरीजमध्ये असतात. सगळ्या सिरीजमध्ये गुगलने कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये अपडेट दिलाय. पिक्सेल 11 या बेस मॉडेलमध्ये नवा 48 मेगापिक्सेलचा मेन सेन्सर दिलाय, जो आधीच्या पिक्सेल 10 पेक्षा 50% जास्त लाईट कॅप्चर करतो. सोबतच डिजिटल झूम देखील 30x पर्यंत वाढवलंय. यामध्ये 13 मेगापिक्सेलचा अल्ट्रावाईड सेन्सर आणि 10 मेगापिक्सेलची टेलिफोटो लेन्स देखील आहे, जी आधीच्या पिक्सेल 10 सारखीच आहे. फ्रंट कॅमेरा देखील आधीसारखाच 10.5 मेगापिक्सेलचा मिळतोय. पिक्सेल 11 प्रो मध्ये देखील मेन कॅमेरा आता मोठा दिलाय. यात 50 मेगापिक्सेलचा जास्त लाईट घेणारा मोठा सेन्सर आहे. सोबतच यात दिलेला इन सेन्सर झूम टेक्नॉलॉजीमुळे तुम्ही 5x झूमवर देखील पोर्ट्रेट मोड वापरू शकता. पिक्सेल 11 मध्ये 13 मेगापिक्सेलचा अल्ट्रावाईड कॅमेरा आहे, मात्र 11 प्रो मध्ये चक्क 48 मेगापिक्सेलचा अल्ट्रावाईड कॅमेरा दिलाय, जो खूप मोठा जंप म्हणता येईल. टेलिफोटो लेन्स देखील यात 48 मेगापिक्सेलचीच आहे. शिवाय यामध्ये एआय पॉवर्ड 120x झूम देखील दिलाय. सेल्फी कॅमेरा देखील अपग्रेड करून 42 मेगापिक्सेलचा दिलाय. म्हणजे बेस मॉडेलच्या तुलनेत प्रो मॉडेलमध्ये भरपूर चांगले कॅमेरा मिळत आहेत. बाकी दोन्ही प्रो मॉडेल्समध्ये देखील असाच कॅमेरा सेटअप आहे. बॅटरी आणि चार्जिंग बद्दल बोलायचं तर बॅटरीच्या साईज मध्ये बदल केलेला नाहीये. यामध्ये जवळपास 5000 mAh बॅटरी मिळते. म्हणजे बेस मॉडेलमध्ये 4985 mAh, प्रो एक्सेल मॉडेलमध्ये 5115 mAh अशी वेगळी बॅटरी साईज आहे, पण 5000च्या आसपासच ठेवली आहे. जास्त फरक नाहीये.
30 वॉट वायर्ड चार्जिंग आहे. वायरलेस चार्जिंग मात्र गेल्या पिक्सेलपेक्षा चांगलं केलंय. आधीच्या फोनमध्ये 15 वॉट वायरलेस चार्जिंग होतं, यामध्ये 25 वॉटचं वायरलेस चार्जिंग दिलंय. बाकी मगाशी सांगितलं तसं या फोनमध्ये भरपूर एआय फीचर्स मिळणार आहेत. सगळ्यात मेन म्हणजे नवीन चिपसेटमुळे जेमिनी नॅनोचं लेटेस्ट व्हर्जन आता ऑन डिव्हाइस चालतंय. म्हणजे इंटरनेट नसताना देखील कितीतरी एआय फीचर्स काम करतील. यात मग ट्रान्सक्रिप्शन, सीन रेकग्निशन अशा फीचर्सचा समावेश आहे. प्रायव्हसीच्या दृष्टीने देखील ही चांगली गोष्ट आहे. गुगलने सांगितलं की जेमिनाय आता आधीपेक्षा जास्त प्रोएक्टिव्ह झाले. म्हणजे तुमचा दिवस ऑर्गनाइज करण्यापासून ते फोटो एडिटिंग पर्यंत अनेक गोष्टींमध्ये आधीच मदत करायला तो तयार असेल. प्रो एक्सेल आणि प्रो फोल्ड घेणाऱ्या युजर्सना 6 महिन्यांसाठी गुगल एआय प्रो सबस्क्रिप्शन आणि सोबत भरपूर क्लाउड स्टोरेज देखील फ्री मिळणार आहे. आता या लाईनअप मधला सगळ्यात मोठा आणि हटके फोन बघूया, पिक्सेल 11 प्रो फोल्ड. भारतात हा फक्त ऑलिव्ह कलर मध्ये आणि एकाच व्हेरियंट मध्ये अवेलेबल असणार आहे. यात बाहेरून 6.5 इंच मोठा कव्हर डिस्प्ले आणि आतमध्ये 8 इंचाचा मोठा फोल्डिंग डिस्प्ले आहे. दोन्ही डिस्प्लेला मगाशी सांगितलं तसं 3600 निट्स पीक ब्राईटनेस दिली आहे. हा आधीच्या पिक्सेल फोल्ड पेक्षा हा हलका आणि पातळ असल्याचं गुगलने म्हणलंय. सोबतच यामध्ये हिंज देखील कमी दिसत असल्याचं सांगण्यात येते, पण फोनचे व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात येईल की सॅमसंग किंवा बाकी फोल्ड फोनपेक्षा हा जास्त भारी नाहीये. बॅकसाईडला कॅमेरा मॉड्यूल ही सिरीज मधल्या बाकी फोनपेक्षा वेगळं आहे. फीचर्स वगैरे प्रो मॉडेल सारखेच मिळतात. आता येऊयात मेन मुद्द्यावर, किंमत. भारतात पिक्सेल 11च्या बेस मॉडेलची किंमत आहे 90,000 रुपये. पिक्सेल 10च्या तुलनेत ही किंमत 10,000 जास्त आहे. आता तसं तर मेमरी क्रायसिसमुळे फोनच्या किमती वाढताना दिसतच आहेत. त्यामुळे हा फोन महाग असणार हे तर फिक्स होतं, पण जास्त काही अपग्रेड न करता 10,000नी प्राइस वाढवणं खूप जास्त वाटतं. तरी त्यातल्या त्यात चांगली गोष्ट ही आहे की बेस व्हेरियंटमध्येच 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज दिलंय. पिक्सेल 11चं दुसरं व्हेरियंट 512GB स्टोरेजचं आहे, ते 1,05,000 रुपयांना मिळेल. पिक्सेल 11 प्रोचं बेस व्हेरियंट 1,20,000 मिळतंय. मेमरी सेटअप सेमच 12,256 असेल. याचं 512GB स्टोरेजचं म्हणाल तर तो 1,35,000 मिळेल. पिक्सेल 11 प्रो एक्सेलचं बेस मॉडेल 1,35,000 मिळतंय. याचं 512GB स्टोरेजचं मॉडेल 1,50,000 मिळेल. पिक्सेल 11 प्रो फोल्डचं मगाशी सांगितलं तसं एकच व्हेरियंट असणार आहे. यामध्ये 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज मिळतंय. याची किंमत 1,87,000 रुपये आहे. म्हणजे बेसिकली आधीच्या मॉडेलच्या तुलनेत सगळ्याच मॉडेल्सची किंमत 10-12 हजारांनी वाढवली आहे. लॉन्च ऑफर्सचं म्हणाल तर HDFC आणि ICICI बँकेच्या माध्यमातून इन्स्टंट कॅशबॅक आणि 24 महिन्यापर्यंतचा नो कॉस्ट EMI ऑप्शन मिळतोय. सोबतच बजाज फायनान्स आणि IDFC फर्स्ट बँक 0 डाऊन पेमेंट फायनान्स देखील देत आहे. आता यातला इन्स्टंट कॅशबॅक किती आहे याबद्दल माहिती मिळालेली नाहीये, पण 5-6 हजारांचा कॅशबॅक मिळत असेल तर ती चांगली ऑफर म्हणता येईल. आता खरा प्रश्न म्हणजे हा फोन गेम चेंजर आहे की फुसकाबार. तर याचं दोन्ही टोकाचं उत्तर देता येत नाही. जर तुमच्याकडे आधीच पिक्सेल 10 सिरीज मधला फोन असेल तर जास्त पैसे देऊन अपग्रेड करायची तेवढी गरज नाहीये, कारण डिझाईनमध्ये फारसा फरक नाही आणि एआय फीचर्स तर तुम्हाला अपडेट्समध्ये मिळूनच जातील. पण जर तुम्ही पिक्सेल 8 किंवा त्या आधीचा फोन वापरताय किंवा नव्याने पिक्सेल फॅमिलीमध्ये यायचा विचार करताय, तर मात्र या फोनचा विचार तुम्ही नक्की करू शकता. 90,000 1,00,000 ही किंमत खूप जास्त वाटते, पण त्या प्राइसमध्ये तुम्हाला चांगला कॅमेरा, नवीन एआय फीचर्स आणि पुढच्या 7 वर्षांपर्यंतचे अपडेट्स मिळतात. सो बजेट चांगला असेल तर हे चांगलं पॅकेज आहे. थोडक्यात सांगायचं तर पिक्सेल 10 पासून खूप मोठी उडी घेतलेली नाहीये, पण नवीन फोन म्हणून हा चांगला ठरू शकतो. बाकी तुम्हाला हे फोन कसे वाटले आणि तुम्ही हे घेण्याचा विचार करताय का? तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि टेक भरेला सबस्क्राईब करायला विसरू नका.